लोणावळ्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। लोणावळ्याच्या भोशी धरणाच्या जवळच्या धबधब्यामध्ये बुडून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अद्यापही एक जण बेपत्ता असल्याचं कळतंय। दरम्यान धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातले हे 5 जण वाहून गेले होते। या थरारक घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। भोशी धरणाजवळच्या डोंगरातल्या धबधब्यावर वर्षा सहलीसाठी हे अन्सारी कुटुंब गेले होते आणि त्याच वेळी पाण्याचा प्रवाह वाढला आणि अन्सारी कुटुंबातल्या 4 मुलांसह एक महिला यामध्ये वाहून गेल्याचं कळतंय। अतिशय दुर्दैवी आणि दुःखद ही घटना म्हणावी लागेल। लोणावळ्यामध्ये या भोशी धरणाच्या धबधब्यावर वर्षा पर्यटनासाठी गेलेले हे 5 जण वाहून गेलेले आहेत। त्यामध्ये 4 जणांचा मृतदेह आतापर्यंत सापडलेला आहे, तर इतरांचा म्हणजे एका जणाचा मृतदेह किंवा एका जणाला शोधण्यात अद्यापही यश आलेलं नाहीये। मात्र अशा प्रकारे तुम्ही जर धरणांवर फिरण्यासाठी किंवा पर्यटनासाठी जात असाल तर स्वतःच्या जीवाची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तेच या दृश्यांच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे। मुळामध्ये जेव्हा तुम्ही पर्यटनाला येता तेव्हा जबाबदारीने थोडंसं वागलं पाहिजे। अशा ठिकाणी तुम्ही निर्मनुष्य ठिकाणी ही मंडळी आली आणि या स्पॉटवर नॉर्मली कोणी येत नाही। भोशी डॅमच्या पलीकडच्या बाजूला सर्व पर्यटक असतात, पण हे पाठीमागच्या बाजूला आले। या ठिकाणी 2-3 मोठे धबधबे आहेत आणि तिथून सगळं पाणी प्रॅक्टिकली येतं आणि भोशी डॅमला जातं आणि त्याच्यातलं अंतर फक्त 150 ते 200 मीटर आहे। त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड होता आणि पाऊस जो पडतोय इथं तो असा स्पोरॅडिक आहे, अचानक मोठी सर येते आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या माहीत नसलेल्या अपरिचित ठिकाणी अशा प्रकारची मुळामध्ये धोका पत्करणं हे खूप चुकीचं आहे। इथं आल्यानंतर त्यांनी ते पाण्याचा म्हणजे त्यांना अंदाज आला नाही आणि ते तेव्हा पाऊस पण पडत नव्हता, तर पाणी कमी होतं म्हणून ते थोडं पुढं करत ते पुढे गेले आणि तिथून मग अचानक पाऊस वाढल्यानंतर ते अचानक तो पाणीचा प्रेशर वाढला आणि पाण्याचा प्रेशर वाढल्यामुळे खूप त्यांनी प्रयत्न केले वाचायचं म्हणजे थांबण्याचं, पण ते पाय काय थांबत नव्हते। शेवटी एका पोरीचा पाय सटकला, त्याच्यामुळे ते सगळेच वाहून गेले। ते पर्यटक 8 वळणाला इकडे जंगलामध्ये या ठिकाणी आले आणि जवळजवळ 1 किलोमीटर आत ते आले। हा या ठिकाणी जो धबधबा दिसतोय आपल्याला आणि त्याचा हा जो ओढा आहे या ठिकाणी त्या ओढ्यामध्ये ते बसलेले होते। त्यावेळी पाणी कमी होतं, मात्र पावसाचा जोर वाढला आणि 10 मिनिटांमध्ये सगळ्या बाजूचं पाणी या ओढ्यामध्ये येत असतं आणि ते अचानकपणे इतकं पाणी वाढलं की त्या लोकांना बाहेर पडणं कठीण झालं आणि त्या प्रवाहामध्ये ते 7 ते 8 जण वाहून गेले। दरम्यान याच पार्श्वभूमीवर थेट घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे यांनी। दुर्दैवी घटना घडली होती। पुण्यातील अन्सारी कुटुंब काल भोशी डॅम या ठिकाणी वर्षा विहार पर्यटनाला आले होते आणि वर्षा विहार पर्यटना दरम्यान त्यांचा ओढ्यातील पाण्यामध्ये वाहून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या दुर्घटनेमध्ये एकूण 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। अजून या ठिकाणी जे बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे, या ठिकाणी जो शिवदुर्ग मित्रमंडळ आहे त्याचबरोबर नौदल आहे याच्या माध्यमातून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह काढण्यात आलेले आहेत। अजूनही एक जो 4 वर्षाचा चिमुकला मुलगा आहे त्याचा देखील या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे। त्याचा मृतदेह शोधण्याचं काम सध्या शिवदुर्ग मित्रमंडळ आणि नौदल करत आहे। जेवढं फास्ट आम्हाला पोहोचता येईल तेवढं फास्ट आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि माहिती घेतली की कुठून ते वाहून गेलेले होते आणि ऑपरेशनला सुरुवात केली। साधारणतः दुपारी 4 वाजेपर्यंत आम्हाला 3 डेड बॉडीज ज्या आहेत त्या रिकवर झाल्या। त्याच्यामध्ये एक महिला होती आणि 2 मुली होत्या आणि त्यानंतर नेव्हीची टीमसुद्धा आम्हाला जॉईन झाली आणि आम्ही एकत्रित साधारणतः 7:30 वाजेपर्यंत ऑपरेशन राबवलं। संध्याकाळी अंधार झाल्यामुळे बंद केलं आणि सकाळी 8 वाजल्यापासून आता ऑपरेशन सुरू आहे। नौदलाची टीमसुद्धा आहे आणि शिवदुर्गाची टीमसुद्धा, दोन्ही कोऑर्डिनेटली ऑपरेशन सुरू आहे। आत्ता सकाळपासून आम्हाला एक डेड बॉडी रिकवर झालेली आहे। एका मुलीची साधारणतः 7 ते 9 वर्षाची ती मुलगी आहे आणि जो छोटाच मुलगा आहे 4 वर्षाचा तो अजूनही मिळून आलेला नाही आहे, तर त्याचं शोधकार्य आता सुरू आहे। गोपाल मोटघरे, साम टीव्ही न्यूज, लोणावळा।